ठरलं तर मग या मालिकेमुळे महाराष्ट्राच्या घराघरात पोचलेला अभिनेता म्हणजे अमित भानुशाली। आज अमित प्रसिद्धीच्या झोतात असला तरीही इंडस्ट्रीमध्ये येण्याचा अमितचा प्रवास सोपा नव्हता। अनेक संकटांचा सामना करत त्याने यश मिळवलं आहे। नुकत्याच एका मुलाखतीदरम्यान अमितने त्याच्या संघर्षाच्या काळाबद्दल सांगितलं आहे। तो एका सधन कुटुंबात जन्माला आला होता। मुंबईत त्यांचा मोठा फ्लॅट होता, गाड्या होत्या, मोठे मोठे ट्रक होते। मात्र वडिलांना व्यवसायात मिळालेल्या धोक्यामुळे एका रात्री त्यांचे सर्व वैभव गेले। रातोरात त्यांना गाड्या आणि राहते घर विकावे लागले। त्यानंतर ते डोंबिवलीला भाड्याच्या घरात शिफ्ट झाले। चुरमुरे खजूर विकून त्यांनी दिवस काढले। पुढे अमितने अनेक वर्ष मनोरंजन विश्वात स्ट्रगल करून नाव कमावले। अमितने मुलाखतीत आपला सर्व संघर्ष उलगडून सांगितला आहे। चला तर जाणून घेऊया मुलाखतीत नक्की तो काय म्हणाला। लहानपणापासून अमितवर अनेक वेळा आर्थिक संकटांचा डोंगर कोसळला आहे। त्याबद्दल सांगताना अमित म्हणाला की मी लहान असताना बाबांचा खूप मोठा बिझनेस होता। मुंबईत मध्यवर्ती ठिकाणी आमचा मोठा फ्लॅट होता, आमचे ट्रक होते, अनेक गाड्या होत्या, सगळं काही सुरळीत चालू होतं। मात्र एका रात्री सगळं बदललं। बाबांच्या पार्टनरने मोठा झोल केला। एका रात्रीत होत्याचे नव्हते झाले। व्यवसाय पूर्णपणे बुडाला आणि जे काही कमावलं होतं ते सगळं विकावं लागलं। मुंबईतील घर, गाड्या सगळं विकून आम्ही डोंबिवलीला राहायला आलो। त्या वाईट स्थितीतही बाबांनी कोणाचे पैसे थकवले नाहीत। डोंबिवलीला येऊन बाबांनी शून्यातून परत सुरुवात केली। त्या परिस्थितीत देखील तो माणूस अजिबात हलला नाही। कधी कधी शाळेची फी भरताना नाकी नऊ यायचे, मात्र बाबांनी ते कधी जाणवू दिलं नाही। त्या काळात बाबांनी खजूर, चुरमुरे, चकली, भाकरवडी विकण्याचा व्यवसाय सुरू केला। पुढे मी सुद्धा बाबांसोबत हे पदार्थ विकायला जायचो। रोज 30 किलोचा माल घेऊन मी ट्रेनने लालबागला जायचो। तिथल्या प्रत्येक फरसाणच्या दुकानात जाऊन मी माल विकायचो। अनेक विचित्र दुकानदार भेटायचे, अपमान करायचे। आजूबाजूचे मित्रही मला कुरमुरेवाला म्हणून चिडवायचे। तरीही मी नेटाने व्यवसाय सांभाळला, कारण पैशाची खूप चणचण असायची। त्या परिस्थितीतही बाबांनी मला उत्तम शिक्षण दिले। मी IT इंजिनियर झालो। शिक्षण पूर्ण झाल्यावर बाबांना म्हणालो मला ॲक्टिंग करायची आहे। बाबांनी मला परवानगी दिली। मी रोज उठून अंधेरीला जायचो, ऑडिशन द्यायचो, पण हातात काहीच पडत नव्हते। सगळीकडून नकारच ऐकायला मिळायचे। 1.5 वर्ष असेच गेले। मग मी कंटाळून नोकरी करायचा निर्णय घेतला। विप्रो कंपनीत मला जॉब देखील लागला। घरी जाऊन बाबांना ऑफर लेटर दाखवलं। बाबांनी ते ऑफर लेटर फाडून माझ्या हातात दिलं। ते म्हणाले एवढ्यात हार मानू नको, तुझा बाप अजून जिवंत आहे, तुझं ऑडिशन देणं तू चालू ठेव। बाबांच्या शब्दांनी मला नवी उमेद मिळाली। मी दुप्पट मेहनत घेतली। त्यानंतर 2च महिन्यात मला सोनी टीव्हीचा सलाम जिंदगी शोमध्ये काम करायची संधी मिळाली। त्यानंतर एका पाठोपाठ एक मालिका, चित्रपट मिळत गेले। त्यानंतर काही हिंदी मालिका, गुजराती चित्रपट देखील केले। अशा शब्दात अमितने आपल्या संघर्षाची माहिती दिली। आज मी जे काही यश मिळवलं आहे त्यात माझ्या घरच्यांचा मोठा वाटा आहे। विशेषतः माझ्या बाबांनी मला खूप सपोर्ट केला हे सांगायला तो विसरला नाही। बाबांविषयी बोलताना तो भावूक झाला होता। तो म्हणाला माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी खंत कोणती असेल तर ती म्हणजे माझे यश पाहायला आज बाबा नाही आहेत। त्यांनी मला स्वप्न पाहायला, आयुष्याशी लढायला शिकवले। ते माझे सुपर हिरो होते। त्यांच्यामुळे आज मी माझ्या आवडत्या क्षेत्रात काम करत आहे। मात्र आज जे काही थोडंफार मी यश मिळवले ते पाहायला बाबा हवे होते। हे सांगताना अमितला अश्रू अनावर झाले। ठरलं तर मग ही मालिका सुरू व्हायच्या आधीच अमितच्या बाबांचे निधन झाले होते। अमितच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे तर त्याच्या पत्नीचे नाव श्रद्धा भानुशाली आहे। त्यांचा प्रेमविवाह झाला आहे। ते दोघे डोंबिवलीत एकाच एरियामध्ये राहायचे। अमित गुजराती आणि श्रद्धा मराठी आहे। मात्र अमितने आपल्या स्वभावाने त्याच्या सासरच्यांची मने जिंकली। त्यामुळे त्यांच्या लग्नात कोणतेच अडथळे आले नाहीत। त्यांना एक छोटा मुलगा देखील आहे। त्याची पत्नी श्रद्धा ही सुद्धा प्रतिभावान असून तिची स्वतःची गॅनफोर्स नावाची कंपनी आहे। अशा प्रकारे एका रात्री सर्व काही गमावलेल्या अमितने हार न मानता पुन्हा उभं राहत यशाचं शिखर गाठलं आहे। आज अमितने स्वतःच्या मेहनतीने आणि आईवडिलांच्या संस्काराच्या जोरावर मनोरंजन विश्वात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे। मात्र या यशाच्या क्षणीही त्याच्या मनात बाबांची उणीव कायम आहे। संघर्ष, जिद्द आणि कुटुंबाच्या पाठिंबाच्या जोरावर स्वप्न पूर्ण करणाऱ्या अमितचा संघर्ष सर्वांसाठी नक्कीच प्रेरणादायक आहे।